तुम्ही कधी बडीशेप, सुपारी याच्यासारखी शाकाहारी उत्पादनं हलाल मान्यता प्राप्त उत्पादनं आहेत असं ऐकलंय किंवा पाहिलंय? नसेलही, पण तसं घडतंय. मुसलमानांच्या देशामध्ये तुमचं उत्पादन जर तुम्ही विकणार असाल तर तुम्हाला ते उत्पादन इस्लामनुसारच उत्पादित करावं लागेल असा मुसलमान देशांचा आग्रह असतो आणि त्यातूनच हलाल प्रमाणपत्राची सक्ती केली जाते आणि म्हणूनच बडीशेप आणि सुपारीला सुद्धा हे हलाल प्रमाणपत्र लावलं जात आहे. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजचा सवाल आहे की मग दुग्धजन्य उत्पादनं काढणाऱ्या गोकुळला आपली उत्पादनं विकायला हसन मुश्रीफांना हलालचं कौतुक का करावंसं वाटतंय? या निमित्तानं हलालचे नियम काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायला हवं. कारण दुधासारख्या उत्पादनाला हलाल लागू होऊ शकतं का हा मुद्दा आहे. कुर्बानी करणारा हा मुसलमानच असावा लागेल. कुर्बानीसाठी मारला जाणारा प्राणी निरोगी हवा आणि तो सुदृढ हवा. हलाल मधला पुढचा नियम सांगतो की प्राण्याला मारताना इस्लामी रीतीप्रमाणे आयत म्हणणं आवश्यक आहे. प्राण्याच्या मानेवरून सुरी फिरवताना प्राण्याचं शीर हे मक्केतल्या काब्याच्या दिशेनं असायला हवं. कत्तल झाल्यानंतर प्राण्याचं पूर्ण रक्त निघून जायला हवं. शरीरात रक्त उरता कामा नये. प्राण्याला मरणासाठी तडफडत ठेवणं गरजेचं आहे हे सुद्धा हलालच्या नियमावलीत लिहिलंय आणि प्राण्याला यातना होऊ नयेत म्हणून त्याला बधीर करून मारणं हे इस्लामच्या हलाल नियमात बसत नाही. आता जर समजा प्राण्याच्या कुर्बानी नंतर येणाऱ्या उत्पादनाला हलाल लावणं हा नियम असेल तर दुग्धजन्य उत्पादनांना तो कसा लागू होतो? कारण दूध हे प्राण्याला मारून निघतच नाही. अशा वेळेला गोकुळला काही प्रश्न थेट विचारले जात आहेत आणि म्हटलं जात आहे की गोकुळनं त्याची उत्तरं द्यायला हवी. गोकुळ ही सहकारी संस्था आहे. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये ती आपली उत्पादनं विकते, पण मग देशांतर्गत बाजारपेठेकडे ती दुर्लक्ष करून निर्यातीकडे लक्ष का देते? महाराष्ट्राची गरज न भागवता गोकुळ उत्पादनं बाहेर का विकते हा सवाल आहे. दूध उत्पादक हे गोकुळचे खरे मालक आहेत. त्यांच्या परवानगीच्या शिवाय हलाल प्रमाणपत्र का घेतलं गेलं? गोकुळची उत्पादनं निर्यात करून मिळणारं परकीय चलन कुणाच्या खात्यात जात आहे हा खरा सवाल आहे. गोकुळनं हलाल प्रमाणपत्र घेतलं नसतं तर असं कितीचं नुकसान झालं असतं हा प्रश्नही अद्याप अनुत्तरित राहतो. सामाजिक कार्यकर्ता प्रकाश बेलवडे यांनी विचारलेल्या या प्रश्नांच्या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. गोकुळ हे विदेशी आखाती देशामध्ये व्यवसाय करतंय हे तर लोकांसमोर अजून आलं नाही. कोण व्यवसाय करतं ते शोधलं पाहिजेत. आमच्या दूध आम्हाला हवंय ना. इकडे इथले दुधाची जी उत्पादनं आहेत ती भारतामध्ये सॅच्युरेशनला आलं का? आपण इथला उत्पन्न पडून राहतंय का? सगळं विकली जाते. सगळं काही गरज नाही हलाल सर्टिफिकेटची. याच्यामध्ये धर्म का आणला? भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे. कोणताही प्रोडक्ट कोणी विकत घेऊ शकतं. असं काही कोणी बंदी नाहीये हे प्रोडक्ट यांनी घ्यायचं, या धर्माने ते घ्यायचं नाहीये. तर हे करायची काय गरज पडली आम्हाला कळत नाही. संविधान मानता ना, संविधानामध्ये हलाल प्रमाणपत्राची कुठे तरतूद आहे दाखवा. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारे हसन मुश्रीफ मंत्रिपदाची शपथ घेताना अल्लाह साक्ष शपथ घेतात आणि मग हेच हसन मुश्रीफ ज्या वेळेला दुधासाठी म्हणजे गाईचं दूध विकलं जात असताना हलालचं प्रमाणपत्र घेतात तेव्हा हे हलालचं प्रमाणपत्र वाटतंय कोण ते आधी पहा. हलाल प्रमाणपत्राच्या साठी उत्पादन इस्लामच्या अनुसार केल्याची आधी खातरजमा केली जाते आणि ही खातरजमा झाल्याच्या नंतर जमियत उलेमाए हिंद ही उलेमांची भारतातली सगळ्यात प्रमुख संघटना हलाल ट्रस्टच्या माध्यमातून प्रमाणपत्र दिलं जातं आणि ते प्रमाणपत्र इस्लामी देशांमध्ये विशेष मान्यता प्राप्त आहे. हलाल इंडिया ही संस्था सुद्धा खाजगी संस्थेकडून अन्न पदार्थ, सौंदर्य प्रसाधनं आणि औषधांसाठी प्रमाणपत्र देत असते. हलाल प्रमाणपत्र नसेल तर उत्पादन मुसलमानांच्यासाठी हराम ठरवलं जातं आणि तसं घडलं की मग हराम असलेली उत्पादनं मुसलमानांच्या देशामध्ये विकता येत नाहीत. आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून
अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो. त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे. नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले. कशाला हे जोडणं काय जोडणं हे तर मला आश्चर्य वाटतं. हलाल प्रमाणपत्रांवरचे आक्षेपही तितकेच गंभीर आहेत आणि याचं कारण असं आहे की हलाल प्रमाणपत्र हे कुठल्याही सरकारी संस्थेकडून दिलं जात नाही. काही गोष्टी ज्या आहेत की ज्या फ्लेवर्ड दूध बनवलं जातं आणि त्यासाठी काही गोष्टी लागतात आणि त्यासाठी प्रमाणपत्र लागतंय असं जर म्हणणं असेल तर मग FSSAIचं सर्टिफिकेट आहे ना आपल्या देशामध्ये. आज भारतामध्येच ह्या दुग्धजन्य पदार्थांची वानवा आहे ते जे आहेत पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाहीत असं म्हटलं जातंय. अशा परिस्थितीमध्ये गल्फला आपल्याला निर्यात करून नेमकं काय करायचं आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाने आणि हसन मुश्रीफ यांनी जो खुलासा केलेला आहे हा कितपत टिकणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे हलाल सर्टिफिकेट कोणाकडून नेमकं घेतलेलं आहे. कारण जमियत उलेमा हिंद या संघटनेकडून जर हे हलाल सर्टिफिकेट घेतलं असेल तर ही संघटना आज देशामधल्या अनेक आतंकवाद्यांच्या केसेस लढण्यासाठी पैसे पुरवते आहे. महाराष्ट्रातल्या नागरिकांचा, सर्वसामान्य नागरिकांचा आणि गोकुळ दूध विकत घेणाऱ्यांचा पैसा जिहादी लोकांपर्यंत तर पोचवत नाही आहोत ना, याचीही खबरदारी घेतली पाहिजे. या दृष्टीनेच हा महत्वाचा विषय आहे आणि या संदर्भात खुलासा जनतेकडून अपेक्षित आहे अशी आमची ही मागणी आहे. हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या जमियत उलेमाए हिंदच्या विधी विभागानं आत्तापर्यंत अक्षरधाम हल्ला असो की इतर अनेक अतिरेकी हल्ले असोत की अगदी लष्कर-ए तैयबा किंवा इतर दहशतवादी संघटनांशी संबंध ठेवल्याचा आरोप असो, त्या सगळ्या आरोपांच्या अंतर्गत कायदेशीर लढाई लढणाऱ्या आरोपींना पैसे पुरवलेत. तेव्हा तुमच्या घरात येणारं दूध कुठल्या रंगाचं आहे तपासून पहा. तूर्तास इतकंच.